हाय मुलांनो, आज आपण सेकंड लेसन सो मेनी काइंड्स ऑफ ॲनिमल्सची एक्सरसाइज बघणार आहोत. त्याचे क्वेश्चन आन्सर पाहूयात. चला. ए, व्हॉट्स द सोल्युशन? याच्यावर काय उपाय आहे? मॉस्किटोज ग्रो इन स्टॅगनंट वॉटर. दे स्प्रेड डिसीजेस लाईक मलेरिया, डेंग्यू, चिकनगुन्या. तर साचलेलं जे पाणी असतं, स्टॅगनंट म्हणजे साचलेल्या पाण्यामध्ये डासांची वाढ होते आणि त्यांच्यामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुन्या यांसारखे आजार होतात. स्टेप्स आर टू बी टेकन टू स्टॉप देअर ग्रोथ. मग त्यांची वाढ थांबवण्यासाठी आपण कोणकोणत्या स्टेप्स काय करू शकतो हेही ते सांगायचे आहे. आन्सर: फॉलोइंग स्टेप्स मस्ट बी टेकन टू स्टॉप मॉस्किटोज ग्रोथ. डासांची वाढ थांबवण्यासाठी खालील स्टेप्स घेतल्या पाहिजेत. फर्स्ट, क्लिअर द स्टॅगनंट वॉटर फ्रॉम ईच अँड एव्हरी कॉर्नर ऑफ युअर हाऊस. तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही साचलेलं पाणी असेल तर ते काढून टाका. Second, do not allow any debris to collect around your house, especially garden, compounds or yards. तुमच्या घराच्या आजूबाजूला, शक्यतो गार्डनमध्ये, तुमचं घराचं जे कंपाऊंड आहे तिथे किंवा समोर अंगणामध्ये अजिबात कसलाही डेब्रिज म्हणजे कचरा साठवून देऊ नका. थर्ड, कीप द रेन गटर्स अँड ड्रेन क्लीन. पावसाचं पाणी जाण्यासाठी जे गटर असतील ते किंवा तुमचं ड्रेनेज असेल तर ते नेहमी स्वच्छ ठेवा, म्हणजे तिथेही डास होणार नाहीत. समज. बी, थिंक अँड टेल. विचार करा आणि सांगा. फर्स्ट, अ बिटल इज अन ॲनिमल दॅट फ्लाईज. तर बिटल हा एक प्रकारचा किडा आहे. त्याचं वरचं कवरिंग खूप कडक असतं बघा, तो बिटल असतो. तर बिटल हा असा प्राणी आहे की तो उडू शकतो. बट इज इट अ बर्ड ऑर अन इन्सेक्ट? पण तो उडू शकतो म्हणून तो पक्षी आहे का तो इन्सेक्ट किडा आहे? आन्सर: अ बिटल इज अन इन्सेक्ट. तर हा जो बिटल आहे तर तो इन्सेक्ट आहे. ठीक आहे, कारण इट हॅज 6 legs अँड 2 small wings. त्याला 6 पाय असतात आणि 2 पंख असतात. ज्याला 6 पाय असतात त्याला आपण इन्सेक्ट म्हणतो, नेहमी लक्षात ठेवा. इट इज स्मॉलर इन साईज. तो आकाराने छोटा असतो. इट डज नॉट हॅव feathers. त्याला पिसे नसतात म्हणून तो पक्षी नाहीये. इट इज नॉट बर्ड. ठीक आहे. सेकंड, व्हॉट इज कॉमन बिटवीन अ फिश अँड अ चॅमेलियन? मासा आणि चॅमेलियन म्हणजे सरडा याच्यामध्ये कॉमन काय आहे, सेम काय आहे? आन्सर: फिश अँड चॅमेलियन बोथ हॅव अ वर्टिब्रल कॉलम. तर त्या दोघांना सुद्धा वर्टिब्रल कॉलम म्हणजे पाठीचा कणा आहे. बोथ हॅव स्केल्स ऑन द बॉडी. त्यांच्या शरीरावरती दोघांच्या सुद्धा स्केल्स आहेत, खवले आहेत. दे बोथ ले एग्स. ते दोघेही अंडी घालतात. दिस फीचर्स आर कॉमन इन बोथ ऑफ देम. ही सगळे फीचर्स त्यांच्यामध्ये सेम आहेत, कॉमन आहेत. थर्ड, नेम अन ॲनिमल विच हॅज स्ट्रिप्स ऑन इट्स बॉडी. कोणत्या प्राण्याच्या शरीरावरती पट्टे असतात? तर आन्सर: झेब्रा, टायगर हॅव स्ट्रिप्स ऑन देअर बॉडी. तर झेब्रा आणि टायगर म्हणजे वाघ यांच्या अंगावरती पट्टे असतात. 4, व्हाय डू पीपल हू लिव्ह इन डेझर्ट कीप कॅमल्स. जे लोक डेझर्टमध्ये म्हणजे वाळवंटात राहतात तर ते उंट का पाळतात? आन्सर: पीपल हू लिव्ह इन डेझर्ट कीप कॅमल्स बिकॉज दे नीड कॅमल फॉर ट्रान्सपोर्ट. वाळवंटामध्ये आपल्या गाड्या चालत नाही, आपल्याला पायाने चालताना सुद्धा खूप त्रास होतो, म्हणून आपल्याला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, वाहतुकीसाठी तिथली लोक कॅमलचा, उंटाचा वापर करतात. कॅमल हॅज स्पेशल हुप्स टू वॉक ऑन द सँड. कॅमलचे पाय असतात, त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचे हुप्स असतात आणि त्याच्यामुळे ते सँडवरती, त्या रेतीवरती ते चांगल्या प्रकारे चालू शकतात. इट कॅन रेजिस्ट हीट ऑफ द डेझर्ट्स. आणि कॅमल उंच असल्यामुळे त्याला तेवढी जी वाळवंटामधली जी उष्णता आहे तर त्याचा त्रास होत नाही. ही डज नॉट नीड लॉट्स ऑफ वॉटर. त्याला जास्त पाणी सुद्धा लागत नाही. इट इज ऑल्सो कॉल्ड अ शिप ऑफ द डेझर्ट. त्याला वाळवंटामधील जहाज असंही म्हटलं जातं. म्हणून वाळवंटामध्ये राहणारी लोक कॅमल, उंट पाळतात. 5, व्हाय डू पीपल कीप शीप. लोक मेंढी का पाळतात? आन्सर: शीप गिव्ज अस वूल अँड मीट. आपल्याला मेंढीपासून वूल म्हणजे लोकर आणि मीट म्हणजे मांस भेटतं. ॲट सम प्लेसेस शीप इज ऑल्सो युज्ड फॉर मिल्क. काही ठिकाणी मेंढीचं दूध सुद्धा काढलं जातं. इट ऑल्सो गिव्ज मॅन्युअर सो पीपल कीप शीप. ज्या मेंढीच्या लेंड्या आहेत ना, म्हणजे त्यांची जी शी आहे, काही लोक आपल्या शेतामध्ये मेंढ्यांना बसवतात, म्हणजे त्यांचं जे लेंडी आहे तर त्याच्यापासून खत तयार होत असतं, म्हणून लोक मेंढी पाळतात.
6. Why do people keep hens? लोक कोंबड्या का पाळतात? आन्सर, हेन्स गिव्ज अस मीट अँड एग्स. कोंबडी आपल्याला मीट म्हणजे मांस आणि अंडी देते, म्हणून लोक, देअरफॉर पीपल कीप हेन्स, म्हणून लोक कोंबडी पाळतात. 7. राईट द नेम्स ऑफ ॲनिमल्स विच रन व्हेरी फास्ट. कोणते प्राणी खूप जोरामध्ये पळतात? आन्सर, डिअर, हॉर्स, टायगर, लेपर्ड, चीता एक्सेट्रा आर द ॲनिमल्स विच रन व्हेरी फास्ट. डिअर म्हणजे हरिण, हॉर्स म्हणजे घोडा, टायगर म्हणजे वाघ, लेपर्ड म्हणजे बिबट्या, चित्ता हे प्राणी खूप फास्ट पळतात. 8. राईट द नेम्स ऑफ द बर्ड्स विच सोअर हाय इन टू द स्काय. आन्सर, ईगल, काईट, हॉक एक्सेट्रा आर द बर्ड्स विच सोअर हाय इन टू स्काय. ईगल म्हणजे गरुड, काईट हा एक पक्षी आहे आणि हॉक म्हणजे बहिरी ससाना. तर हे पक्षी आहेत ते आकाशामध्ये उंच उडतात. 9. विच ॲनिमल्स हॅव स्पॉट्स ऑन देअर बॉडी. कोणत्या प्राण्यांच्या शरीरावरती स्पॉट्स म्हणजे ठिपक्या आहेत? आन्सर, लेपर्ड, लेपर्ड म्हणजे बिबट्या, चिता म्हणजे चित्ता, अँड जिराफ यांच्या अंगावरती स्पॉट्स आहेत. 10. विच ॲनिमल्स हॅव अ मेन. कोणत्या प्राण्याला मेन म्हणजे आयाळ असते? आयाळ म्हणजे तुम्ही लायन बघितलंय का? लायनला कसं इथे गळ्याच्या तिथं केस असतात की नाही, त्याला आयाळ म्हणतात. ठीक आहे, मेन म्हणतात. तर मेल लायन हॅज अ मेन. तर जो लायन असतो, सिंह असतो, सिंह नाही बरं का, सिंह, तर त्याला मेन आयाळ असते. सी. फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागा भरा. ऑल क्रोज आर डॅश डॅश. ऑल क्रोज म्हणजे कावळे, तर ते कसे असतात? ब्लॅक असतात, काळ्या असतात. ऑल पॅरेट्स आर. सगळे पोपट कसे असतात? ग्रीन असतात. ओके, हिरवे असतात. बट काऊज हॅव डिफरंट कलर्स. पण गायींचा कलर वेगवेगळा असतो. दे मे बी ब्लॅक. त्या काळ्या असतात. बरोबर. अजून कोणते कोणते कलर्स असतात गायीमध्ये? व्हाईट असतात और ब्राऊन सुद्धा असतात. ठीक आहे. डी. फाइंड अँड टेल. शोधा आणि सांगा. ऑप्टेन अ पिक्चर ऑफ एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲनिमल. शेकरू, जायंट स्क्विरल, हरियाल, येल्लो फुटेड ग्रीन पिजन, रायनोसोरस, लायन. ह्या सगळ्या प्राण्यांचे तुम्हाला पिक्चर गोळा करायचे आहेत. कलेक्ट सम इन्फॉर्मेशन अबाउट इट, राईट इट डाऊन अँड प्रेझेंट इट टू युअर क्लास. आणि ते चित्र गोळा करा, त्याची थोडी माहिती गोळा करा आणि ते तुमच्या क्लासमध्ये तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे. इथं हे लिहायचं नाही आहे तुम्हाला, त्याच्यामुळे मी याचे काही आन्सर्स देत नाही आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही शोधा याची माहिती. आता ई पाहूयात. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. फर्स्ट, फ्रॉम विच ॲनिमल्स डू वी गेट मिल्क. आपल्याला कोणत्या प्राण्यांपासून दूध भेटतं? आन्सर, वी गेट मिल्क फ्रॉम काऊज, बफेलो, शीप एक्सेट्रा. तर आपल्याला गाय, म्हैस आणि शीप म्हणजे मेंढी यांच्यापासून दूध भेटतं. 3. व्हाय डू वी नॉट वॉन्ट माईस इन अवर हाऊसेस. आपल्याला आपल्या घरामध्ये उंदीर का नको असतात? आन्सर, माईस डिस्ट्रॉय स्टोअर्ड ग्रेन अँड ग्नॅव सम थिंग्स इन अवर हाऊस. तर उंदीर काय करतात? आपल्या घरामधल्या धान्याची नासाडी करतात आणि काही ज्या वस्तू असतात त्यांना ते निबल करतात म्हणजे कुरतडतात. तर ह्याला एक दुसरा वर्ड काय आहे? निबल. ठीक आहे, सोप्पा वर्ड. तर वस्तू कुरतडतात. सो वी डू नॉट वॉन्ट माईस इन अवर हाऊस. आणि म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये उंदीर नको असतात. थर्ड, वेअर डू वी फाइंड फिश. आपल्याला मासे कुठे भेटतात? आन्सर, वी फाइंड फिश इन वॉटर. आपल्याला मासे पाण्यामध्ये दिसतात. 4. विच ॲनिमल्स हॅव फेदर्स ऑन देअर बॉडी. कोणत्या प्राण्याच्या शरीरावरती आपल्याला फेदर्स म्हणजे पिसे दिसतात? आन्सर, बर्ड्स हॅव फेदर्स ऑन देअर बॉडी. तर पक्ष्यांच्या अंगावरती आपल्याला पिसे दिसतात. 5. हाऊ मेनी लेग्स डू बर्ड्स हॅव. पक्ष्यांना किती पाय असतात? आन्सर, बर्ड्स हॅव 2 हिंड लेग्स. तर पक्ष्यांना मागचे 2 पाय असतात. देअर 4 लेग्स आर चेंज इन टू विंग्स. त्यांचे पुढचे जे 2 पाय आहेत त्यांचं पंख बनलेले, पंखामध्ये रूपांतर झालेलं असतं. आता एफ बघूया. ट्रू ऑर फॉल्स. ट्रू म्हणजे खरे, फॉल्स म्हणजे खोटे. फर्स्ट, ॲन इग्रेट इज व्हाईट. तर इग्रेट म्हणजे बगळा. बगळा हा व्हाईट असतो, पांढरा असतो. तर ट्रू ऑर फॉल्स? तर ट्रू. सेकंड, अ पॅरेट हॅज स्केल्स ऑन इट्स बॉडी. पॅरेट म्हणजे पोपटाच्या अंगावरती स्केल्स, खवले असतात जसं माशाच्या अंगावर असतात. तर ते आहे
फॉल्स, चुकीचं आहे. थर्ड, अ कॅट इज युजफुल फॉर कॅरिंग बर्डन्स. बर्डन्स म्हणजे ओझी वाहून नेण्यासाठी मांजरीचा वापर केला जातो का? मांजर उपयोगी असते का? तर नाही, हे चुकीचं आहे. फॉल्स. 4, अ हाऊस लिझार्ड हॅज हेअर ऑन इट्स बॉडी. घरामध्ये जी पाल असते तर तिच्या शरीरावरती हेअर, केस असतात का? तर नाही, फॉल्स, हे पण फॉल्स आहे. 5, अ कॉक डज नॉट फ्लाय व्हेरी हाय. कोंबडा खूप उंच उडू शकत नाही. तर हे ट्रू आहे, तो उडतो, थोडासाच उडू शकतो. जी, आता मॅच द फॉलोइंग, आपल्याला मॅच करायचं आहे. फर्स्ट आहे चॅमेलियन्स म्हणजे सरडा. तर त्यातलं काय, हॅव 6 लेग्स, सरड्याला 6 पाय असतात का? नाही. क्रीप ऑर क्राउल, तो सरपटतो किंवा रांगतो, सरपटत चालतो, तर ते आहे क्रीप. ठीक आहे. आता काइट्स, काइट हा एक प्रकारचा पक्षी आहे. तर त्याचं काय आहे, हॅव 6 लेग्स, पक्षाला 6 पाय असतात का? नाही, चुकीचं आहे. लिव्ह इन वॉटर, पाण्यामध्ये राहतो का? नाही. कॅन फ्लाय बट आर नॉट बर्ड्स, उडू शकतो पण तो पक्षी नाही. नाही. सोअर हाय इन द स्काय, खूप उंच आकाशात उडतो काईट, तर येस. बॅट्स, तर बॅट्सचं काय, 6 लेग्स आहेत का? नाही. लिव्ह इन वॉटर, नाही. कॅन फ्लाय बट आर नॉट बर्ड्स, तर बॅट्स म्हणजे वटवाघूळ, तर बरोबर आहे. उडू शकतात पण ते पक्षी नाहीत, कारण त्यांच्या बॉडीवरती फेदर्स नाही आहेत म्हणून. ठीक आहे. बटरफ्लाईज म्हणजे फुलपाखरू, फुलपाखरू हॅव 6 लेग्स. फुलपाखरू इन्सेक्ट आहे की नाही, इन्सेक्टला 6 पाय असतात, तर बटरफ्लायला 6 लेग्स आहेत. फिश लिव्ह इन वॉटर. तर अशा प्रकारे हे मॅच द फॉलोइंग आपण सॉल्व केलेलं आहे. आता पाहूयात एच, नेम द फॉलोइंग ॲनिमल्स. खालील प्राण्यांची नावे सांगायची. फर्स्ट, मेक्स कॉबवेब्स म्हणजे जाळे विणतात, कोण? तर स्पायडर. त्यानंतर सेकंड, इट्स कलरफुल, रंगीबिरंगी आहे हा पक्षी किंवा प्राणी, तर कोण आहे तो? पिकॉक, मोर आहे. 3, हॅज अ ट्रंक, त्याला सोंड असते, कोणाला सोंड असते? एलिफंट, हत्तीला सोंड असते. 4, रन्स विथ ग्रेट स्पीड, खूप जोरात पळतात. डिअर, हरिण खूप जोरात पळतात. आय, हाऊ मेनी लेग्स डू इच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल्स हॅव. खाली प्राणी दिलेले आहेत तर त्यांना किती पाय आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. फर्स्ट, स्नेक, सापाला पाय असतात का? नाही. नो लेग्स. इगल, इगल हा बर्ड आहे, गरुड, तर त्याला 2 लेग्स असतात. त्यानंतर डिअर, डिअर म्हणजे हरिण, हरणाला 4 पाय असतात, 4 लेग्स असतात. 4, हाऊस लिझार्ड, पाल आहे आपल्या घरामध्ये जी पाल असते तिला 4 लेग्स असतात, 4 पाय असतात. आणि 5th, हाऊस फ्लाय, हाऊस फ्लाय हा इन्सेक्ट आहे, माशी. हाऊस फ्लाय म्हणजे काय? माशी, ती इन्सेक्ट आहे, तर इन्सेक्टला असतात 6 लेग्स म्हणजे 6 पाय असतात. समजला लेसन? बाय बाय.